Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. महाराष्ट्राचे गृहमंत्री, या देशामधलं नंबर 2 चं राज्य आहे महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्र राज्य आहे. या देशातल्या गृहमंत्र्यांकडे निरोप जातो की मी तुमच्याकडे 4 ॲफिडेव्हिट पाठवलेले आहेत, यावर सही करून द्या तर तुम्ही ईडीच्या जेलमधून वाचाल. गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख. पहिलं ॲफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला 100 कोटी गोळा करायचा मला आदेश दिला, त्यावर सही करून द्या. नंबर 2 चं ॲफिडेव्हिट उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे, तेही कॅबिनेट मंत्री, त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला. मी पुन्हा रिपीट करतोय, दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला, यावर सही. अनिल परब यांचे गैरव्यवहार, यावर सही. आणि चौथा ॲफिडेव्हिट फारच चमत्कारिक आहे. त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं, म्हणजे मला बोलावलं, आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा, आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा. या 4 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून दिली तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही. देशमुखांनी खूप विचार केला, नाही म्हटलं. नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे, सोडून द्या, बाकी 3 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून द्या. अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं, याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार. उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, आदित्य ठाकरे जाणार, अनिल परब जाणार, आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः 13 महिने जेलमध्ये गेले. म्हणून मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतात. काल श्याम मानवनी जे सांगितलं मला आज माहीत पडलं ते सत्य आहे. 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवून हे 4 ॲफिडेव्हिट तुम्ही करून द्या. एक उद्धव ठाकरेवर आरोप करा, एक आदित्य ठाकरेवर आरोप करा, अजित पवारांवर आरोप करा, अनिल परबवर आरोप करा, अशा पद्धतीचं लेखी माझ्याकडे ॲफिडेव्हिट पाठवलं होतं. आणि देवेंद्र फडणवीसनी 3 वर्ष मी सांगितलं होतं याच्यावर तुम्ही सही करून द्या, तुम्हाला ईडी लागणार नाही, तुम्हाला CBI लागणार नाही. अशा पद्धतीने त्यांनी 3 वर्षापूर्वी मला ॲफिडेव्हिट करून द्यायसाठी दबाव टाकला होता. त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी हे ॲफिडेव्हिट करून देणार नाही. आयुष्यभर जेलमध्ये जावं लागलं तरी मी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अजित पवार की असे जे काही अनेकावर त्यांनी मला खोटे आरोप करायला सांगितले होते ते मी करणार नाही. मी देवेंद्र फडणवीस याच्या दबावाला 3 वर्षापूर्वी बळी पडलो नाही आणि ॲफिडेव्हिट करून देण्यासाठी नकार दिला. त्याच्यामुळे माझ्या मागे ईडी CBI लावून मला जेलमध्ये टाकण्यात आलं. तुम्ही त्यावेळेस काही अजित पवारांनीही सांगितलं असं काही ॲफिडेव्हिट होतं का त्यामध्ये गुटखा माफियांकडून? असं आहे, आदित्य ठाकरेंबद्दल त्यांनी सांगितलं होतं की आदित्य ठाकरे असं मला खोटा ॲफिडेव्हिट करून द्यायचं आदित्य ठाकरेबद्दल की तुम्ही आदित्य ठाकरेंनी दिशा सॅलियनवर रेप केला, तिला बाल्कनीतून ढकलून दिलं, असं खोटं ॲफिडेव्हिट करा. उद्धव ठाकरेंवर आरोप करून त्यांच्यावर खोटे आरोप करा. अजित पवारवर ॲफिडेव्हिट करून त्यांच्यावर खोटे आरोप करा. अशा पद्धतीनं त्यांनी लेखी स्वरूपात 4 मुद्दे माझ्याकडे आणले होते आणि त्यांनी ते ॲफिडेव्हिट करून द्यायला सांगितलं होतं. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की अशा पद्धतीनं कोणावर मी खोटे आरोप करणार नाही आणि ते ॲफिडेव्हिट करून देण्यासाठी नकार दिल्यामुळे मला त्या निमित्तानं यांनी ईडी CBIच्या माध्यमातून तुरुंगात टाकलं.